नमस्कार मित्रांनो, आज आहे रमा एकादशी आणि आज आमची पूजा आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये. तर आम्ही सकाळी 3 वाजता उठून 4 ते 4:15 झाली असतील आम्ही निघालो आहे पूजेसाठी. आणि ही पूजा असते, काकडा आरती वगैरे असते. तर खूप चांगली पूजा होते, खूप प्रसन्न वाटतं. तर हे आमच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे दरवर्षी साजरी केली जाते आणि दररोज एका घरचा जोडप्याने पूजा करायची असते. तर आत्ता आम्ही तिकडे निघालो आहोत. तर मधीच आम्हाला एक कुत्रं भेटलं, आम्हाला भुकत होतं. तर तसंच आम्ही गेलो तर पुढं, कारण की रात्र खूप होती, लाईट होती. बरं झालं तेवढं तरी आहे. आणि थोडं जवळ आल्यानंतर मंदिराच्या भजनाचा मृदुंगाचा आवाजानं असं दुमदुमत होतं, खूप छान वाटत होतं. कारण की आपण शहराच्या त्या वातावरणापेक्षा हे गावातलं वातावरण खूप प्रसन्न असतं. तर आम्ही आलेलो आहोत आत्ता आणि काकडा आरती होणार आहे. मग हळूहळू लोक जमायला सुरुवात झालेली आहे. प्रथम भजन मंडळी येतात, जे कीर्तन वगैरे करतात सकाळचं पहाटेचं, जे काकडा आरती म्हणतात. ते खूप अशी वेगवेगळ्या प्रकारचे भजन कीर्तन गातात. आणि आता आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये. आणि आता वस्त्र वगैरे काढून स्वच्छ आंघोळ घालायची आहे. पाण्याने अभिषेक होणार आहे. पहिल्यांदा पाणी घालून आंघोळ घालायची आहे, पंचामृताने स्नान घालायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग स्वच्छ मूर्ती वगैरे धुवून आपण आरती चालू करणार आहोत. स्वामी आलेले आहेत, स्वामीच्या हस्ते पूजा होत आहे. आमच्या गावामध्ये अशा प्रकारची पूजा ही दररोज होती जोडप्याच्या हस्ते. आणि बहुतेक कोजागिरी पौर्णिमेपासून बहुतेक चालू झाली आहे. त्याच्या अगोदरपासून असणार आहे आणि आता कंटिन्यू असेल 2-4 महिने, कारण की थंडीच्या महिन्यामध्ये सुद्धा अशी प्रकारची पूजा असते. अभ्यंग स्नान झालेलं आहे आणि त्याच्यानंतर देवाला कपडे वगैरे घातलेले आहेत. त्याच्यानंतर गंध वगैरे लावून आता मस्त प्रकारची आरती होणार आहे. तर आता आपण ती आरती बघूया कशी प्रकारची असते. आम्ही पूजेमध्ये असल्यामुळं आम्हाला ती आरती दाखवता आली नाही आणि मी ती लाईव्हमध्ये दाखवली होती आणि ती झालेली आहे. तर आता काकडा आरतीनंतर एक मोठी आरती होती, तर आता ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर चला बघू. उजळलेलं आहे, तर आता आरतीच चालू आहे. विठ्ठल रुक्मिणीची आरती झालेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही आशीर्वाद घेतोय. आणि आशीर्वाद झाल्यानंतर आम्ही आता आकांक्षा आणि वहिनी गाईचं दर्शन घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे समोर एक तुळस आहे मंदिराच्या, त्याची पूजा करून आम्ही निघणार आहोत. अशा प्रकारे पूजा